जिथे सावली दूर जाते तराशी तिथे हात तू हात घेशील ना मला साथ देशील ना माझा होशील ना माझ्या पादेवा माझा होशील ना देवा माझा होशील ना सुंबराने मांडल या मिरज या कार्तिक सोळ्याला हाक मारेली कुणाला माझ्या भूमीला माझ्या गावाला गावलीला बाजूला देव धावतोय हाकेला तसा पावतोय नवसाला देवा नाव तुझं हाय किती गोड तुझ्या नावाची लागली गोड देवा नाव तुझं हाय किती गोड तुझ्या नावाची लागली गोड
मिरज गावचा धनगर समाज सर्व सारा एकत्र येऊन आपला सोहळा साजरा करतात. शाहिरांनी मगाशी गाणं लावलं ती गाणं काय आपल्याला येत नाही. जी गाणं कसं आहे आपल्याला जे येते ती त्यासने येत नाही, त्यासने येते ते आपल्याला येत. आपल्याला येते तशी देवाची सेवा आपण करायची. फार पूर्वीच्या काळाच्या देवभोळ्या राजाला बहीण मायवाच्या वाड्याला लहानताना बिरदेव माझा लहानाचा थोर लागलाय हुयाला. तान्या बिरदेवाला लहान बाळाला लहान पोरगा आलं म्हणलं की खेळ पाहिजे म्हणून करता काका लागला माझा धनगराचा देव बिराप्पा बोलायला. आगा आगा का खेळ पाहिजे मला खेळायला. खेळ कशाचा पाहिजे आका लागल्या रे आपल्या बंधू बिराप्पाला बोलायला. असणारा दादा लागलाय बोलायला. रुपयाचा दांडू सोन्याची छन्या का पाहिजे मला खेळायला. म्हणशील ती काम करतो तू म्हणशील ती आज्ञा पाळतो पण मला खेळ तो आणून द्यायला पाहिजे. बहिणीसारख्या बहिणीनं विचार केला मनाला हात लावला बाबा शिराला. काही लागली होती बाबा करायला त्या जाग्याला. आणि माया का बहिणीनं
देवाला नाद जाऊ दे शेवटाला नाद जाऊ दे शेवटाला चला कमळ्या सावलीला आपल्या भावासाठी बाबा बोलू नका हो दादा शाहीर असू दे बक्षीस देऊ नका फक्त बोलू नका बाबा आपल्या मानलेल्या भावासाठी बहीण खेळ आणायला चालल्या आज सख्यांची भांडणं लागायला लागल्या सख्या भावा बहिणीचं पटत नाही अजिबात नाही जिला 1500 चालू आहे तिच्यासाठी काय लाडका भाव आहे लाडका भाव जिला चालू नाही तिच्यासाठी भाडे लाडका भाडे आहे बाबा जिथं पीठ मिळतंय तिथं माणूस पाहिजे असा खेळ करतो होय पण जिथं पीठ मळायचं बंद होतं मिळायचं बंद होतं तिथं देव नव देवाचा बाप असला तरी त्याला कोण भेट घालत नाही त्या कलियुगात देवाला सुद्धा भ्या राहिलं देवाचं सुद्धा भ्या माणसाला राहिलं नाही नाही तिथल्या परिस्थितीनं सांगतोय राग आला तरी बाबा विचार केला मनाला बहीण मायवा वाट लागल्या चालायला निघून गेली सोनार दादाच्या वाड्याला सोनार दादा दादा म्हणून लागल्या बोलायला माझ्या बंधू भिरू दादाला खेळ पाहिजे रे बनवायला त्या जाग्याला असं म्हणल्यानंतर विचार केला मनाला नसेनार दादा लागला होता बोलायला बोला गायाला लागेला सांगायला लागेला बोला गायाला लागेला सांगायला लागेला कसला खेळ पाहिजे खेळायला सोन्याची छन्नी त्याला रुपयाचा दांडू भीमाया का खेळ कसा सांगत्या सोन्याची छन्नी आणि रुपयाचा दांडू रुपयाचा दांडू कुणासाठी आपल्या बिरू बंधूसाठी बिरू दादासाठी ह्या बसलेल्या गादिवल्या देवासाठी बाबा सोन्याचा आता बोलायचं म्हणलं तर लांब गेले ती काय बोलायचा विषय नाही इथं सोन्याचं काटून कुणी मागितलं तर आणून द्यायचा प्रश्न आहे आता नाव हा? सोन पण
माझ्या बहीण मायवान परिस्थिती नसताना हा. आपल्या बंधू बिरुदादासाठी निघून गेली सोनार दादाच्या वाड्याला. दादा दादा माझ्या बिरुदादाला रुपयाचा दांडू सोन्याची छन्नी खेळ पाहिजे बनवायला कवा देणार सांग खेळ मला त्या जाग्याला. एवढं म्हणल्यानंतर सोनार दादा लागलाय बोलायला. ऐका का सांगतो मला तुला याच वेळेला. बोलाई लागला बोलाई लागला सांगायला लागला बोलाई खेळ तुला बनवून या सोनार दादा धरूया देवाचं दर्शन घेऊया विसरू नको देवाला माझ्या घरच्या बघून विसरू नको गुरुला चौऱ्याऐंशी फिरून आला मानव जन्माला. तुम्हा आम्हाला देवानं सेवा करायची संधी दिल्या. मानव जन्म घालून दिल्या. होय 84 लक्ष योनी फिरून माणसाचा जन्म एकदाच आहे. एकदाच आहे. 84 लक्ष म्हणजे आपण मोजू पण शकत नाही बाबा. मोजा येणारच नाही. त्या योनी फिरून माणसाचा जन्म एकदाच आहे. मग या देवाच्या दारात त्या भगवंताची सेवा करायची चांगलीच करायची का नाही ती म्हणून नाही. सेवा केल्यावर मेवा देणारा देव आहे. अहो तुमच्या मालच्या देवाचं नाव आलम जग दुनियेत नाव आहे तुमच्या देवाचं. होय तुमच्या देवाचं नाव कर्नाटकात सुद्धा मध्ये तुमचा देव जाऊन आला. का जातो या त्या भगताला काय तर त्यानं मेवा दिल्याशिवाय देव नेतोय का देव. होय हा जागृत देवस्थान तुमच्या गावात आहे. होय. जिथं पिकतं तिथं इकत नाही अशी म्हण आहे. पण ही म्हण चुकीची करून लावल्या माझ्या आदमापूरच्या बाळू धनगरानं. तसं तुम्ही पण करा. मला जाताना इथनं नुसता भंडारा द्या काय सुद्धा देऊ नका. फक्त तुम्हाला सांगायचं काम माझं आहे. ऐकायचं नाही ऐकायचं काम तुमचा आहे. तुमचं आहे. म्हणून लक्ष 84 फिरून आला मानव जन्माला मरी ब्याडो गुरविना नियाग ब्याडो हे विसरू नको गुरुना मरच्या पाच चरणा.
करता बाबा त्या फार पूर्वीच्या काळाला जसा विचार केला मनाला बोलत होता त्या का माय होला त्या मायवा बहिणीला सोनार दादा लागलाय बोलायला आका जरा उभी राहणार का लगेच खेळ देतो तुझ्या हाताला त्याचा गेला दादा लवकर खेळ दे माझ्या बंधूसाठी खेळायला असणाऱ्या सोनार दादाने बाबा खेळ लागलाय बनवायला खेळ दादाने बनवला रुपयाचा दांडू सोन्याची छन्नी खेळ हातामध्ये दिला मायवा बहिणीला बहिणीनं खेळ हातात घेतला वाट लागल्या चालायला वाट चालत तरी तुम्ही उडाली होती आपल्या घरवाल्याला आता बोला गायला लागेल सांगायला लागेल बंधूच्या हाताला आणि ताकीद लागल्या करायला हे बिरू दादा ऐक बिरू दादा तुला खेळ देतो सोन्याची छेनी रुपयाचा दांडू पण तुला खेळ लागलोय द्यायला पण त्या खेळाचा पाण्याला कोण नदीला जाणार आहे ताबडतोब मंदिरमध्ये यायचं आता पाण्याला कोण जाणार आहे ताबडतोब यायचं आहे हे बघा देवाच्या अंघोळीचं पाणी आणण्याकरता कोण जाणार आहे त्यांनी मंदिरात या चालू करा बाबा बहीण मायवानं खेळ दिला भावाला पण कसा दिला खेळ हातात दिला या आणि सांगितले काय ताकीद कशी करत्या ऐका ऐका विरोधाचा तुला लहानताना तू दादा माझा लहानताना भाऊ माझा लई आगाव तू लई खुडगुणी आणि कुणाचं नाही म्हणले कुणाचं तू भांडणार भांडणार बाबा या तटाच्या बैरल्या बाजूला नाही जायचं खेळ खेळायला तटाच्या आत काय असेल ते खेळायचं म्हणून इथंच खेळ तुम्ही खेळायचा एकदाच खेळ खेळायचा बारकी पोरं बघा आपल्याला खेळायसाठी कुठं तर जायसाठी एखादा लबाड सुद्धा बोलणार होय बोलणार शाळेत जायचं नसलं तर बारकं पोर मम्मीला मम्मी माझ्या मोठा दुखतोय मम्मी मम्मी घरात बाहेर जाऊन बसते आणि मम्मी बाहेर गेली की सगळी गल्लीतली हाय नाही तुम्ही कोथरीन त्यांच्या मागे सगळी हाड की हाड बाबा का तर दुसरी पोरं संग खेळायला नसते हा म्हणून बाबा त्या बिरू बंधूला बिरू दादा
तुला एक खुडगुणी आहे होय. तू या तटाच्या बाहेर जायचं काय आणि म्हटलं बाहेर गेलास की कुणाच नाही कुणाच तर तू भांडण आणले स्वाद राहणार नाही होय. म्हणून आप्पा आपल्या बहिणीला लागलाय विरोधाला बोलायला आगा आगा अक्का तू म्हणशील ते पूर्व दिशा तुझ्या शब्द मोडणार नाही तुझ्या शब्दाच्या बाहेर मी पडणार नाही म्हणून लागला आप्पा सांगायला त्या जाग्याला असं लागलं दादा बोलायला म्हणलं मी बाहेर जाणार नाही का तुझ्या वचनाच्या पुढे बरं का बोलायला या लागला सांगायला या लागला बोलायला या लागला सांगायला या लागला माझा बिरुदादा खेळायला गेला खेळायला सांगली जिल्ह्यात मिरज गाव तिथे नांदत माईच्या पदेव आम्ही चाकर या देवाची लेकरं. आम्ही चाकर या देवाची लेकरं. जाऊन पाहूया ते मंदिर आत बाहेर सुंदर माळच्या देवाचं मंदिर होय. बाबा लांबून बघितली की एखादी बिल्डिंग दिसते बिल्डिंग दिसते जवळ आलं की मंदिर काय असतं या हे मंदिर बघून समाजाचं कौतुक करावं असं वाटतं या होय. का तर हे मंदिर बांधायला हा फिरायला लागतं होय फिरायला फिरल्याशिवाय होत नाही होत नाही आणि समाजाने सुद्धा वर्गणी तशी त्या रूपानं द्यावी लागत्या द्यावी लागत्या भागात ह्या मंदिराचं आम्ही गाणं इथं म्हणतोय म्हणून नाही तर 100% आम्हाला सुद्धा शिवाशाहीर असू दे लग्माना शाहीर असू दे त्यांनी सुद्धा माघारी हे जरा असं तर नाव काढतात मंदिर छोटं असं तर आहे. धर की बाबा. छोट्याच जागेत आहे पण मंदिर असं असावं टापटीपणा हॅलो होय या देवाचं मंदिर आत बाहेर सुंदर आम्ही ठाकर या रानाची पाकर आम्ही ठाकर या रानाची पाकर Thank you.
सोन्याची छन्नी रुपयाचा दांडू घेतला आणि अक्काला म्हणतोय अक्का हो तू आता काय तुझं काम होय म्हणलं माझं अरे याची माझा मी एकटा खेळतो मला इकडं कुणाची पुढे ये ना. गरज नाही. नाही मला कुणाची संगत पुढे यायला नको. पाहिजे. नको आहे नको माझा मी तू सांगितल्याप्रमाणे तटाच्या आतच खेळणार आहे म्हणून बाबा माझा देवासारखा देव मावले खोरा देव भंडाऱ्याचा मालक पावन बिरजाचा धनी लागला होता त्या चिचणी नगराला खेळायला आणि खेळ लागला खेळा एवढ्या वेळेत त्या वेळेला बरे का खेळ लागला बाबा खेळायला तटाच्या आतल्या बाजूला अक्कानं सांगितलं तसं खेळ लागलाय खेळायला पण बाबा छन्नी लागला उडवायला 2 वेळा छन्नी तटाच्या आत पडली होय तिसऱ्यांदा छन्नी उडली ती तटाच्या बाहेर जाऊन पडली तटाच्या बाहेर पडली आता छन्नी होती कसली सोन्याची सोन्याची छन्नी कुठे गेली अक्काने विचारलं तर काय सांगायचं अहो अक्का म्हणली आपल्याला मारीन अक्का मारल होय छन्नी जर कुठे गेली एवढी महाग छन्नी आणून दिली अक्कानं सोन्याची आहे ती आणि ती बाहेर गेल्या म्हणल्यावर अक्का मारल मारणार म्हणलं ती चिन्नी आणली म्हणून बाबा असणारा देवासारखा देव वाट लागलाय रे बाबा चालायला आणि निघून गेला तटाच्या बाहेरल्या बाजूला निघून बघा गेला यावर तटाच्या बाहेर बाजूला निघून देव गेला यावर तटा बाहेरल्या बाजूला असणारी छन्नी बाहेर गेली म्हणून देव बाहेर गेला होय बाहेर गेला छन्नी वाकून हातात घेतली आणि जसा उभा राहिला आणि इकडे तिकडे जरा बघितलं बाहेर जरा आता लय दिवसातनं कुलपातनं बाहेर आले ना जरा बघतोच की आपण होय बघा बघतोच तर हा तर आता मगाच्या ना आमची पोरं तुम्हाला सांगतो इथं आम्ही जवळजवळ 8-8:30 वाजता आलो होय 8:30 वाजता आल्यापासून एक ह्या गल्लीला एक ह्या गल्लीला एक त्या गल्लीला सगळं मिरज न्याळून आली काय नको गाडीत होती हो कुलपाच्या आत तसं देवानं सुद्धा तटाच्या बाहेर पडल्याबरोबर 4 दिशा न्याळ्या बाबा गोठणाच्या माळाला 18 पगड जातीची मुलं 350 मुलं लागल्यात खेळ खेळायला अरे म्हणला अक्का काय म्हणला अक्का शहाणे असेल का शहाणे असेल का ह्या पोरातनी मला खेळायला घालवल का एकट्याला खेळायला लावलंय काय म्हणला अक्काला म्हणला कळत नाही म्हणला मला इथे एकट्याला म्हणले खेळायला लावले बिरू भाऊ माझा बिरू दादा तसाच छेडणी हातात घेतली रुपयाचा दांडू खांदाडीत लावला आणि चालत चालत त्या पोरांच्या जवळ गेला जवळ गेल्याबरोबर लागला होता त्या पोरासनी बोलायला पोरांनी लांबणं बघितलं
धनगराचा बिरे आलाय. त्याला म्हणले घ्यायचं नाही बरं का, ती आगाव आहे. लय आगाव आहे बर का. होय त्याला अजिबात खेळात घ्यायचं नाही म्हणला ती भांडतोय या. बाबा. कुठल्याच देवाला तुम्हाला सांगतो सजासजी देव पण आलेलं नाही नाही. देवानं देव पण मिळवायला सुद्धा कष्ट घेतले या. लई गोष्टींचा त्याग केलाय. लई गोष्टीला समोर आडी अडचणीला समोर गेलाय. लई गोष्टींची खेट खाल्ल्यात. तवा आज तुमचा देव गादीला आणि तुम्ही तेज बघताय. अरे माझ्या बाळू मामानं सुद्धा लहान पयात वयाच्या 8व्या वर्षी चाकरी केल्या चंदूलाल शेडजीच्या वाड्याला. होय 8व्या वर्षी आपलं पोरग शाळेतनं दुपारचं पळून येत. पळून येते हा पण वयाच्या 8व्या वर्षी माझ्या बाळू धनगरानं चंदूलाल शेडजीच्या वाड्याला चाकरी केली. म्हणून आज ते देव आहे. सगळी जगदुनिया त्याच्या चरणावर लोटायची. घरची लोक सुद्धा खोळा येणा बाळू म्हणत होय होती. म्हणत होती. हा पण आज दुनिया सगळी चरणावर लोटांगण घेत्या. सजासजी कुठल्याच देवाला देव पण आलेलं नाही. देवानं सुद्धा भगतीचा पुतळा म्हाळाप्पानं बिना बिडकीचं पाणी आणि बिना कीटकाचं फूल गुरुला आणून घातलं. तेव्हा तो म्हाळाप्पा देव अवतारी झाला आणि साक्षात शिव पार्वतीनं त्याला आशीर्वाद दिला. वर्षाच्या दीपावली पाडव्याला तुला मुंडा साहेर होईल बरं का. करीन आम्ही करीन म्हणजे अजून सुद्धा माझ्या फुलजयंती नगरात ते चालू हाय का. तर त्या देवानं राबवणूक केली म्हणून मेंढ्या राखत. अरे देव पण चांगलं वागायचं म्हणजे शेंट मारून बसायचं आहे का. का परफ्यूम मारून बसलं की चांगलं म्हणतात. हा मन आपलं मन नीतिमत्ता साफ पाहिजे. त्यावेळी आपल्याला 100% देव पण आता कोणाला येणार नाही कलियुगात. पण देवाचा भक्त म्हणून 100% एकनिष्ठ भक्त म्हणून आपण नावारूपाला येणार. सुरुवातीला आपल्याला अडचणी येतील. सुरुवातीला लोक काय म्हणतात, घरदार सोडलं सगळं सोडलं देवाच्या नादाला लागलं. करून भागलं देव पूजला लागलं. सुरुवातीला नाव ठेवणारे लोकांच्याकडं माग बघायचं नाही. आणि नावारूपाला आलो म्हणून हुरळून जायचं नाही. का तर देणारा बी देव आहे घेणारा बी त्याच्या हातात आहे. कवा घ्यायचं कवा द्यायचं. फक्त देव द्यायला आला की घेणाऱ्याची धुळी चांगली पाहिजे बळकट पाहिजे. का तर तुम्हाला सांगतो माझं म्हणणाऱ्याच कडेला गेलेलं नाही. मी म्हणणाऱ्याच कडेला गेलेलं नाही. म्हणून या देवाच्या दरबारात नतमस्तक होऊन संयमानं शांततेनं त्या भगवंताची जेवढी भक्ती करशीला तेवढा माझा माळ्याच्या देव सुद्धा जागृत देवस्थान आहे. तुमच्या हाकेला धावणारा नवसाला पावणारा हे देव आता हो बघा जाग्या हाला मिरज एवढ्या गावाला
ते अंकुश दादामुळे येते बरं का. हा काय नाही देऊ दे, पण त्या अंकुश दादाला मगाशी जरा बोलायचा प्रयत्न केला, पण आम्हाला सुद्धा वाईट वाटलं का. तर खरंच तो माणूस कसा पण असू दे, पण तुमच्या गावात देवाच्या कार्यक्रमाला शाहीर येते त्या एकमेव माणूस असा आहे. तुमच्या समाजानं कोणी सकाळच्यानं फोन केला नसेल, पण दिवसात 8 फोन केल्यात कवाशी येत आहे. त्याचं काम कसं आहे, आता भेटायला जावं निघून हात मला आता काय करावे कोणी हात, भेटायला जावं निघून हात मला आता काय करावे कोणी हात, भेटायला जावं निघून हात मला आता काय करावे कोणी हात, भेटायला जावं निघून हात मला आता काय करावे कोणी हात. पोरांनी लागणं बघितलंय, धनगराचा बिर्याणा ह्याला खेळात यायचं ह्याला अजिबात खेळात यायचं नाही. ह्यो आपल्याला लय दमवल, लय भांडकुर हाय. माझा बिरू दादा निघून गेला, अरे अरे दादा तुमच्या खेळात मला घेणार का, म्हणल्याच बरोबर त्या जाग्याला खेळात घेणार नाही. नाही 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 येणार नाही का, लय भांडकुरा घ्या नाही भांडत. नाही नाही तू भांडणार, तू काय ऐकणार नाहीस. नाही नाही मी मगाच्या कधी भांडत नाही अजिबात. नाही तुला नाही नाही हा, मग येतो हा? मग येतो. बर तुझ्याकडे खेळ कुठला आहे, असं म्हणल्यानंतर देव बिराप्पा बरे का असणारा देव बिराप्पा लागला बोलायला. माझ्याकडे रुपयाचा दांडू सोन्याची छन्नी खेळ दिलाय माझ्या हक्कानं मला त्या जाग्याला. एवढं म्हणल्यानंतर विचार केला, मनाला लागला होता देव बिराप्पा बोलायला. असणारा बिरुदादाला पोर लागल्यात बोलायला. हे बाबा होय आमचा नाव आहे लगुरू चेंडवाचा, होय आज म्हणजे पोत्राचा चेंडून खपराची लगुरी आमची. आणि तू आला 100 रुपयाचा दांडून सोन्याची छन्नी. नाही नाही म्हणलं तसलं आमचं नावच नाही, आम्हाला तसलं खेळायलाच येत नाही. येत नाही. होय जा गेलास तर लगोरी आणि चेंडू घेऊन ये, मग तुला आम्ही खेळात घेतो. तर नाही तर घेणार. नाही असणाऱ्या बिरुदादाने बोल बाबा ऐकून घेतलं, वाट लागलाय राप्पा मागल्या मुडीनं चालायला. खेळाचं या लागलं माझ्या दादाला, म्हणला काय नाही बरं का, चेंडू लगुरी असतो या वेळेला. निघून चवहा बघाया गेला यावं, घरा वाड्याला आकाशाजवळ बोलायला बिवळ लागलावं, बघायला या लागलावं, आकाशाजवळ
खेळणं बोलला म्हणून बोल सवया बोलायाला बिवया बघाया लागला वया लगोरी आणि चढवाचा डाव मला डाव पाहिजे सदिया लागे लगोरी आणि चढवाचा डाव मला डाव पाहिजे सदिया लागे काही कळले तुला काही कळले